विघ्नहर्ता रुग्णसेवा येथील वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करते। आपल्या समोर ह्या पेशंट आहेत। मॅडम तुमचं नाव सांगा। माझं नाव वैशाली खोब्रागडे आहे आणि राहणं कुठलं आहे तुमचं? माझं अर्जुनी मोरगाव गोंदिया जिल्हा इथे राहणं आहे। वय किती आहे? वय माझं 35 आहे। मॅडमचं वय 35 वर्ष आहे। त्यांना ह्या वयामध्ये आता लक्षात आलं होतं की त्यांच्या गर्भाशयामध्ये गाठी झालेल्या आहेत, ज्याच्यामुळे त्यांना वारंवार ब्लिडिंग खूप जास्त होणे हे लक्षणं दिसत होते। गर्भाशयांमध्ये गाठी होण्यामागे भरपूर कारणं असतात। जसं आता महिलांमध्ये आपण पाहतो, गर्भाशय संबंधित आजारांबद्दल खूप उशिराने लक्षात येते त्यांना की आम्हाला गर्भाशयाचा आजार आहे म्हणून। यामध्ये मुख्यतः काही लक्षणं दिसत असतात ज्या महिला दुर्लक्ष करत असतात, जसं की मासिक पाळीमध्ये अधिक प्रमाणात रक्तस्राव होणे किंवा गाठी पडणे। खूप महिलांमध्ये हा त्रास असतो पण त्या नॉर्मल समजून सोडून देत असतात। ह्या व्यतिरिक्त ओटीपोटामध्ये खूप तीव्र वेदना होणे, कंबर दुखणे हे सुद्धा लक्षणं राहतात। नंतर पांढऱ्या पाण्याचा जो त्रास असतो तो सुद्धा यामध्ये इन्क्लूड असतो। हे सगळे लक्षणं दिसले तर कदाचित तुम्हाला गर्भाशयामध्ये गाठी असू शकतात। तर तुम्हाला वेळेवर निदान करणं आणि उपचार करणं खूप गरजेचं आहे। जसं मॅडमला 2-3 महिन्याआधी लक्षात आलं की त्यांच्या गर्भाशयामध्ये गाठी आहेत, त्यांनी तुरंत त्याच्यावर उपचार करणं चालू केलं। त्या 2 महिन्याआधी आपल्याकडे आल्या होत्या, त्यांनी ट्रीटमेंट चालू केली। त्यांच्या गर्भाशयाच्या गाठी असून सूज सुद्धा होती। 3 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये आज त्यांचा जेव्हा सोनोग्राफीचा रिपोर्ट त्यांनी रिपीट केला तर तो एकदम क्लिअर आहे। त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ किंवा सूज दिसत नाही आहे। आता त्यांची मासिक पाळी जी आहे ती सुद्धा योग्य आणि व्यवस्थित जात आहे आणि त्यांना ज्या ओटीपोटामध्ये वेदना होत होत्या त्या पण क्लिअर झालेल्या आहेत। मॅडम तुमचा एक्सपिरियन्स सांगू शकता याबद्दल? मला खूप त्रास व्हायचा, माझ्या पोटामध्ये पण खूप दुखायचं आणि कमरेतही दुखायचं आणि सुजनही होती गर्भाशयामध्ये। तर आता मी सेकंड टाइम सोनोग्राफी केली, त्याच्यावर मला आता म्हणजे असं आलं की क्लिअर आहे सोनोग्राफी, म्हणजे सुजनही नाही आहे आणि गाठही नाही दिसली मला। तर मला खूप चांगलं वाटलं। म्हणजे जसा मॅडमला आता हा एक्सपिरियन्स आलेला आहे तसा तुम्ही सर्वांनी सुद्धा या गोष्टीचा एक्सपिरियन्स घ्यावा। तुमची जी समस्या आहे त्याचा लवकर निदान लावून आधीच आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतल्यामुळे तुमचा जो वेळ आहे तो वाचेल। त्यामुळे शक्य असेल तेवढ्या लवकर आयुर्वेदाकडे वळण्याचा प्रयत्न करा। थँक्यू। आयुर्वेद कसं काम करतं? आमचे वैद्यकीय अधिकारी महिलांच्या आजाराविषयी खूप सजग असतात। कोणत्याही प्रकारच्या आजाराला आज आम्ही महिलांच्या योग्य उपचार देऊ त्या माध्यमातून आम्ही पेशंटची कार्य करतो आहे। केवळ 2 महिन्याचं ट्रीटमेंट दिलं आम्ही ताईला आणि 2